ज्यांच्यावर खोट्या केसेस दाखल होतात त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या राजकीय पक्षाला खूप मोठ्या अडचणींमधून जावं लागतं। विशेषतः परिवाराचं जे नुकसान होते ते खूप मोठं असते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संसदेची सुरक्षा भेदून 5 जण संसदेमध्ये उड्या मारल्या, त्यांनी मारल्या काही मुलांनी। त्यांचा मुद्दा होता की नरेंद्र मोदी रोजगाराबद्दल का बोलत नाही, नरेंद्र मोदी बेरोजगारीबद्दल का बोलत नाही, नरेंद्र मोदी गरिबीबद्दल का बोलत नाही, असा त्यांचा मुद्दा होता आणि त्या मुलांनी संसदेमध्ये उड्या मारल्या। आता अर्थातच आपण पाहिलं तर हा गुन्हा आहे, हे चुकीचं आहे। त्या 5 जणांमध्ये एक अमोल शिंदे नावाचा लातूरचा आपल्या महाराष्ट्रातला आहे। त्याच्याकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की त्याचा या बाकीच्या 4 जणांशी काही संबंध नाही, परंतु आजकाल जसं व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करतात तसं ग्रुप तयार झाला बेरोजगारीच्या विरुद्ध आणि हा त्यांच्याशी जोडला गेला। त्यांनी अनेकदा अमोल शिंदेनी प्रयत्न केले की आपण पोलीस खात्यामध्ये भरती झालं पाहिजे, आपण भारतीय संरक्षण दलामध्ये सहभागी झालं पाहिजे, परंतु मग कोविडचा काळ लागला। कोविडचा काळ लागल्यामुळे याची वयोमर्यादा निघून गेली, परंतु मग आता नोकरीची संधीच आपण गमावलेली आहे असं लक्षात आल्यावर त्याला हे दिसलं की आपले पंतप्रधान बेरोजगारीबद्दल, गरिबीबद्दल बोलत नाही आणि म्हणून तो त्या लोकांशी जोडला गेला आणि तो दिल्लीला गेला आणि तिथे भगतसिंगांच्या स्मृती दिवशी त्यांनी तिथे उड्या मारल्या। एखादा पंतप्रधान असतो तो कोण असतो, एखादा मुख्यमंत्री असतो तो कोण असतो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो तो आपला पालक असतो। निवडून आल्यावर आणि पंतप्रधान पदावर बसल्यावर तो माणूस त्या राजकीय पक्षाचाच आहे असं होत नाही, तो आपल्या संपूर्ण भारताचा पंतप्रधान असतो। पंतप्रधान पदावर बसला असेल त्या माणसाचं काम आहे की 5 भारतातले युवक संसदेमध्ये घुसतात आणि ते पिवळ्या धुराचे नरकांडे फोडतात, निषेध करतात, तेव्हा पंतप्रधानांचं काम आहे। पंडित नेहरू असते तर काय केलं असतं असा विचार केला मी। पंतप्रधान पंडित नेहरूंनी काय केलं असतं, त्या 5 जणांना बोलावलं असतं, त्यांना विचारलं असतं की तुमचं काय दुःख आहे, तुम्ही एवढा टोकाचा निषेध तुम्ही का नोंदवला। त्या मुलांना मानसिक आधाराची गरज आहे, त्या मुलांना समजून सांगण्याची गरज आहे की बेकायदेशीर पद्धतीने कायदेशीर मागण्यांची तुम्ही रचना करू शकत नाही। पण तसं न करता त्या मुलांवर UAPA लावण्यात आला। आता पुढची गोष्ट आहे का खोटे गुन्हे कसे नोंद करण्याचे प्रयत्न करतात आणि त्या मुलांना त्यानंतर पकडण्यात आलं, त्यांना कुणाला भेटू देण्यात आलं नाही, त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली। ते राजकीय कार्यकर्ते नसून सुद्धा राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या।